पॅक आणलेलं मातीचं. इकडं झाडांची मातीसुद्धा विकत घ्यावी लागते. आपण कुठूनही आपल्या भारतामध्ये कुठूनही आपण माती आणतो झाडांसाठी, तर असं इथे नाही आहे. इथे मी दोन्ही ट्रेमध्ये माती टाकून घेतली आणि मग त्याच्यानंतर थोडंसं पाणी शिंपडून घेतलं दोन्ही ट्रेमध्ये आधी बिया रोवण्याच्या आधी. आणि मग त्याच्यानंतर मी सुरुवात केली आपली फुलांची झाडं. आणि मी जी आणली होती शेपूच्या बिया, तुम्ही पुढे बघायलाच ते मी कसं लावलं. आता हे आपलं शेपूचं बियाणं असं लावून झालं आहे ट्रेमध्ये दिसते. आता आपण ह्या कुंडीमध्ये आपल्या ह्या ट्रेमध्ये हाफ साईडला एक वेगळे फुलं लावूया आणि हाफ साईडला वेगळे, आणि मग थोडेसेच लावेल आणि मग बाकी स्वतः हे वाले फुलं लावूया आपण फुलांना. हे झेंडूसारखे दिसतात, काहीतरी सिनिया म्हणून नाव आहे त्याचं, सिनिया. सो बघूया आता लावूया आपण. सो ह्या अशा बिया आहेत त्याच्या, आणि इथे मी आता 2-2, 3-3च लावणार आहेत कारण की एवढ्या कुंडीमध्ये एवढं ते येणार नाही. सो म्हणून हाफ साईडला हे लावते, 7-8 लावून घेते, बघूया येतात की नाही. इथे मी आता पटपट 7-8 बिया ज्या घेतल्या त्या लावून घेते आणि बघूया आपण त्या कशा येतील. ह्या बिया लावल्यानंतर मी दुसऱ्या झाडाच्या पण, जे फुलांचे झाड आहे त्याच्याही बिया लावून घेते. नावाची फुलं आहेत आणि आता हे पण आपण लावून घेऊया, लावून बघूया त्यातले पण. माहिती नाही किती टाकायचे, मी 2-2 टाकते असे. उमलून किती येतात माहिती नाही आता, तसं टाकूया आपण. आता इथे जुलै महिना चालू आणि इकडे जास्त समर म्हणजे कडक उन्हाळा आत्ताच असतो असा. ह्यावेळेस ही फुलं बरोबर येतात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत. सो मग म्हणून मी आता लावून घेते, बघूया आपण किती वाढतात आणि किती फुलं येतात वगैरे समजेल. सो इथे माझं झेंडूचं झाड पण आहे, समोर बघताय ते वडाचं झाड पण आहे. आणि त्याचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड, तो बघा. आता इथे मी बिया वगैरे टाकून झालेलं आहे आणि मी सांगितलं की 15 दिवसांनी मी अपडेट देईन. सो तर हे बघा पुढचं अपडेट तुमच्यासाठी. आता जवळपास 2 आठवडे झालेत आणि बघा, तुम्ही बघू शकता माझी शेपू कशी मस्त वाढत चालली आहे. हे बघा, मस्त वाढले 2 आठवड्यामध्ये. आणि इकडे जी आपण फुलांची झाडं लावलेली ती पण आता छान उगवली. खरं तर हे 3 दिवसामध्येच ह्याला कोंब फुटलेले ह्या फुलांच्या झाडांना. इकडे वेगळे आहेत आणि इकडे वेगळे आहेत, जे आपण बिया टाकताना बघितलं. आणि ह्याच्यामध्ये पण टाकलेले, हे पण छान आहे. जे कुंडीत आहे ते छान उमरलं आहे. 3-4च आहे, कदाचित माती जास्त असल्यामुळे पण छान मुळं त्याची घट्ट रोवली गेली असतील. आणि इकडे शेपू. तर अशी आहे आपल्या झाडांची आणि शेपूची प्रोग्रेस.